आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. थांब जरा ज्योती, मी तुला विचारू शकतो का की तू आता कुठून येतेस? गावात फिरायला गेले होते. तुमच्या गावात पहिल्यांदाच येतेय ना. तू या घरची पाहुणी आहेस आणि हा अशा प्रकारचा पोशाख घालून तू गावात इकडे तिकडे फिरणं, लोक काय म्हणतील? माफ करा, लोकांची पर्वा आहे तुम्हाला? उद्धटपणा करू नकोस. मला नाही माहित की तू इथे कोणत्या हेतूने आलीस, पण जोपर्यंत इथे आहेस तुला आम्ही सांगितल्याप्रमाणेच वागावं लागेल. म्हणजे कुठेही येण्या जाण्यापूर्वी मला तुमची परवानगी घ्यावी लागेल? हो, जर मी असं म्हणत असेन तर त्या चूक काय आहे? आजकाल तसंही गावाचं वातावरण काही ठीक नाहीये. गावचा हालावाल सोडा, मला तर या घराचा हालावाल ठीक दिसत नाही. तुमच्या मुलाला कोणामुळे तरी अटक झाली आणि तुम्ही काहीच करू शकला नाहीत. असं म्हणजे तू सुद्धा तुझ्या बहिणीची भाषा बोलायला लागली. आम्ही काही करू शकलो नाही हं? म्हणून तू इथे काहीतरी करायला आली आहेस हं? असंच काहीसं समजा. जर मला जास्तच समजलं तर खूप कठीण होऊन जाईल. या अशाच उद्धट वागणुकीमुळे आजवर मी तुझ्या आईबाबांशी कसलाही संबंध ठेवला नाही. माझ्या आईबाबांचा सोडा, जिच्याशी संबंध जोडले तिच्यासाठी काय केलं तुम्ही? आज माझ्या बहिणीच्या नवऱ्याला सोडवून आणू शकता का तुम्ही? ए शहाणे, आम्ही जरा अदबीनेच बोलतोय, नाहीतर तुझी वळवळणारी जीभ आम्ही हसडून ठेवली असती. काय झालं ज्योती? काय झालं? काय नाही, तुझ्या सासऱ्यांशी थोड्या गप्पा मारत होते. तू चल, खोलीत चल आधी. चल. तुझी बहीण या घरामध्ये देखभाल करण्यासाठी आली ना तुझी? नाही, ही चांगली गोष्ट आहे, पण इथे येण्यापूर्वी तू तिला शिकवलं नाहीस का की या घरचे संस्कार काय आहे? संस्कार? चुप चुप चुप, गप्प बस. मी का गप्प बसू? आपलं म्हणणं मांडायचं नाही का? चुप ना. चल, तू चल माझ्या बरोबर खोलीत. सुनबाई, जर तू हिचं उलट सुलट बोलणं ऐकून आमच्या मार्गात काही अडथळे बिडथळे निर्माण केलेस तर मी विसरून जाईल की ही तुझी बहीण आहे आणि तू विकीची बायको आहेस. माझं डोकं जर फिरलं ना तर खूप मोठा भूकंप होईल. चल, तू तुझ्या खोलीत चल. चल लवकर. भारती, भारती कुठे गेली बरं? काका? बाळा, तू कोण आहेस आणि भारतीकडे काय काम आहे? काका ओळखलं नाही? मी अनु, भारतीची लहानपणीची मैत्रीण, चौबेजींची मुलगी. अरे हो. कशी आहेस बाळा? मी मजेत आहे काका. गावात कधी आलीस? कालच आले काका. असं वाटलं की अचानक येऊन तिला चकित करावं. कुठे आहे ती? आतमध्ये आहे का? मी जाऊन खोड काढते तिची. भारती घरात नाहीये. घरात नाहीये? कुठे गेलीये?
मला माहित नाही. तुम्हाला सांगून गेली नाही का? ती तुम्हाला सांगूनच जाते ना. लहानपणी जेव्हा आम्ही खेळायला जायचो तेव्हाही तुम्हाला विचारून जायची. मुलं जेव्हा मोठी होतात ना तेव्हा आई बापाचं ती ऐकत नाहीत. काय झालंय काका? तुम्ही एवढे उदास होऊन का बोलताय? मी तर असंच काहीतरी बोललो. प्रत्येक आई बापाचं हेच रडगाणं असतं की मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांच्या इच्छापूर्तीच्या नादात सगळं काही विसरतात. काका, पण मी तर माझ्या आईबाबांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. त्यांनी ज्या माणसाशी माझं लग्न लावून दिलं त्याच्यासोबत निघून गेले. मी तर लग्नाआधी माझ्या नवऱ्याला बघितलं सुद्धा नव्हतं. हो, प्रत्येक बापाचं नशीब तुझ्या वडिलांसारखं नसतं. काका, असं वाटतंय की भारतीच्या बाबतीत तुम्ही फार दुःखी आहात. सांगा ना काय झालं? असं काहीही नाहीये. मी तर फक्त जगाचं सत्य सांगत होतो. काका, भारतीचं सत्य काय आहे? माझ्या कानावर सुद्धा काही गोष्टी आल्या आहेत, म्हणून इथे आल्यानंतर सर्वात आधी मी इथे आले. सांगा ना काका. मला काहीही माहित नाही. मग गावकरी उगाच बोलत नाहीत ना? काका, जर भारतीने आपल्या मर्जीने लग्न केलं असेल तर त्यात अडचण काय आहे? ती कोणासोबत पळून तर गेली नाहीये ना? हे बघ, माझ्याशी भारतीच्या बाबतीत बोलायची गरज नाहीये. मला वाटतंय की तुम्ही भारतीला समजून घेण्यात चूक करताय. मी तिला लहानपणापासून ओळखतेय. ती काही चुकीचं नाही करणार. तू तिला लहानपणापासून ओळखतेस तर तिला शोधून काढ ना. जा. कुठे जाऊन शोधू? हे गाव एवढंही मोठं नाहीये. बाहेर जाऊन शोधलंस तर सगळं स्पष्ट दिसेल तुला. ठीक आहे काका, मी शोधते. पण बाप लेकीच्या मध्ये आलेला हा दुरावा मला पटत नाहीये. मी तर तुमच्या नात्याचं कौतुक करायचे. खरं बोलतीयस तू. मी तर आता फक्त कौतुकापुरताच उरलोय. काका, हा दुरावा जास्त काळ टिकणार नाही. आणि हा माझा शब्द आहे तुम्हाला. सासरी जाण्यापूर्वी तुमच्यातला दुरावा संपलेला असेल. हो काका, हा माझा शब्द आहे की मी तुम्हा दोघांना एकत्र आणेन. अगं बाई, तू कधी आलीस? तुझ्याशी तर बोलायलाच नको. एवढं सगळं झालं आणि तुम्हाला बोलली देखील नाहीस. तू खरंच बदललीस. असं का बोलतेस? असं काहीच नाहीये. माझ्या परिस्थितीने मला बदलायला भाग पडलं. लग्न केलंस आणि ही गोष्ट मला गावी आल्यावर कळली. ह्यालाच मैत्री म्हणतात ना? एवढी नाराज का होतेस? थोडा वेळ बसूया, थोड्या गप्पा मारूया. एवढ्या वर्षांनी भेटतेस. बरं, मला सांग, कधी आलीस? बस कालच आले आणि आल्याबरोबर तुझ्या घरी गेले. पण तिथे भयान शांतता होती. काही बोलले का बाबा माझ्याबद्दल? काय म्हणाले? त्यांना बघून असं वाटत होतं की त्यांना मोठा धक्का बसलाय. आणि जेव्हा मी त्यांना तुझ्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी विषय बदलला. माहितीये, आज बाबा माझ्यामुळेच खूप एकटे पडलेत. तू वागली सुद्धा तशीच आहेस. अगं, त्या माणसाशी लग्न केलंस ज्याच्या भावामुळे तुझ्या आईचा जीव गेला. हे सगळं माझ्या इच्छेने नाही झालं. काही कळण्याआधीच सगळं घडून गेलं. कोणी जबरदस्ती तर करू शकत नाही ना? तू नकार देऊ शकली असतीस. प्रत्येक जण असाच विचार करतोय अनु. पण मी तुला कसं समजावू? परिस्थितीच अशी होती की. तुला काय वाटतं की मी माझ्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय बाबांच्या आज्ञेशिवाय घेऊ शकते? म्हणूनच तर मला सुद्धा आश्चर्य वाटलं. बरं, एक सांग, तू विजयसोबत आनंदात तर आहेस ना? काय सांगू, मी तर माझं आयुष्य बस काळाच्या ओटीत घातलंय. जे होईल ते होईल. तुला काय वाटतं?
विजय आयुष्यभर तुझी साथ देईल? माहीत नाही, पण एक गोष्ट आहे, विजय खूपच समजूतदार आणि बुद्धिमान व्यक्ती आहे. कदाचित प्रत्येक मुलगी आपल्या नवऱ्याच्या रूपात अशाच व्यक्तीची कामना करत असेल. भारती, मी तुझ्या बाबांना वचन दिलंय की जाण्यापूर्वी तुम्हा दोघांमध्ये जो दुरावा आला आहे तो दूर करूनच जाईल. खरं सांगू अनु, हे फक्त एक खरी मैत्रीणच करू शकते, दुसरं कोणी नाही. इथून जाण्यापूर्वी मी तुला आणि तुझ्या बाबांना एकत्र करूनच जाईन. अगं ज्योती, घे आरती घे. असं दिसतंय पूजा अर्चा आवडत नाही वाटतं तुला. पूजा अर्चा करून काय मिळतं? तुम्हाला काही मिळालंय का? 2 मुलं आहेत तुम्हाला, पण एकही सोबत नाही. सोड, मी काय वाद घालणार तुझ्याशी. मला ना एक गोष्ट समजली नाही. विजयच्या लग्नाबद्दल आम्हाला कळवलं सुद्धा नाही. नाही म्हणजे मला समजू शकतं की माझ्या आईवडिलांशी अंकलचं पटत नाही, मतभेद आहेत, पण तुम्ही तर सांगू शकत होतात ना. आता त्या लग्नाबद्दल तुला मी काय सांगू. असं काही न सांगण्यासारखं घडलं असेल तर जाऊ देत. तुम्हाला शरमल्यासारखं होईल. त्यात शरम वाटण्यासारखं काहीच नव्हतं ज्योती. कदाचित त्यांचा असाच सहयोग लिहिला होता. आणि तसंही या सगळ्या गोष्टी पूर्वनिर्धारित असतात. पण ताई तर काहीतरी वेगळंच सांगत होती. असं जर तुला तुझ्या ताईने सगळं सांगितलंच आहे तर मग मला का विचारतेस तू. कारण ज्याला तुम्ही लग्न समजताय ते लग्न तर झालेलंच नाहीये. आणि जर लग्न झालेलंच नाहीये तर भारती विजयची पत्नी होईलच कशी? तुम्ही तिला सून म्हणून कसं स्वीकारलं? विजयने भारतीच्या कपाळावर कुंकू लावलं. ओ, उद्या जर मी कपाळावर कुंकू लावून आले आणि म्हणाले की विजयने लावलंय तर मी सुद्धा तुमची सून होईल का? सांगा ना. काय मूर्खासारखं बरळतीयस तू. मी तर फारच स्पष्ट बोलतीये. आता ते तुम्हाला समजत नाहीये तर माझा काय दोष? असं आहे तर तुझी समज तुझ्याकडेच ठेव, त्यातच भलंय तुझं. दीनानाथ गुरुजी तुम्हीच आहात का? हो, मीच आहे. बोला, काय काम आहे? तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुम्ही अशा मुलीचे पिता असाल. तुम्ही कोण आहात हे मला कळेल का? माझी ओळख तुमच्यासाठी गरजेची नाहीये. तुम्हाला तुमची ओळख बदलण्याची गरज आहे. मास्तर बनवता ना तुम्ही स्वतःला, मग स्वतःच्या मुलीला हे शिक्षण दिलं? तुम्ही तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवा. तुम्हाला माझ्याशी असं बोलायचा काहीच अधिकार नाहीये. हाच मुद्दा मला मांडायचा आहे. दुसऱ्याचा संसार उधळून टाकायचा हक्क तुमच्या मुलीला कोणी दिला? तुझ्या वयाचा विचार करून माझ्याशी बोल. माझ्या मुलीच्या कर्मांच्या शिक्षेसाठी तू माझा अपमान करतेस. अपमान तर तिने तिच्या स्त्री असल्याचा केलाय. आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या बाईच्या कपाळाचं कुंकू तिला दिसलं नाही. हे बघ, नीट लक्ष देऊ नये. पहिलं, माझ्या मुलीच्या कर्माबद्दल तू मला जबाबदार ठरवू शकत नाहीस. आणि दुसरं, माझ्या मुलीने कोणाचा संसार उद्ध्वस्त केलाय सांग? माझ्या बहिणीचा. तिच्यामुळेच आज माझे भाऊजी तुरुंगात आहेत. असं म्हणजे तू ठाकूर विकी सिंगची मेहुणी आहेस तर? तुम्ही बरोबर ओळखलं. ज्याप्रमाणे तुमच्या मुलीने माझ्या बहिणीचं आयुष्य खराब केलंय ना, ती कधीच सुखी होणार नाही. माझ्या मुलीच्या नशिबात जे लिहिलं असेल तेच होईल. जर तुमच्या मुलीने तिची केस मागे घेतली नाही
तर तिचं नशीब मी बदलून टाकेन. हे बघ, खूप बोललीस तू. आता निघून जा इथून, निघून जा. तुमच्याकडे पाहुणचार घ्यायला नाही आलीये मी. समजावून सांगा तुमच्या मुलीला, तिच्या आयुष्याचा सारीपाट आता मी खेळणार आहे. तुला काय वाटतंय की तू इथे उभी राहून बोलतच राहशील आणि मी फक्त गप्पा राहून ऐकत राहीन? तुला तुझ्या बहिणीचा नवरा, तुझ्या भाऊजींच्या कुकर्माबद्दल काही माहिती आहे? तो माझ्या बायकोचा मारेकरी आहे, माझ्या मुलीच्या आईचा खुनी आहे तो. खोटं आहे हे. तुमच्या मुलीच्या मनाचे खेळ आहेत. तू जिथून आली आहेस ना, तो गुन्हेगारांचा अड्डा आहे, अड्डा. आणि एक बाप त्याच्या मुलीच्या विरोधात काहीही बोलू शकतो, पण दुसऱ्याच्या तोंडून तिच्याबद्दल वाईट अजिबात ऐकू शकत नाही तो. वॉर्निंग द्यायला आलीये मी. शक्य तेवढ्या लवकर केस मागे घ्या. समजावून सांगा तिला, जसं तिने माझ्या बहिणीच्या संसारात विष कालवलं ना, तसंच मी तिच्या संसाराला आग लावणार आहे. बाबा चहा. थँक्यू सुनबाई. सुनबाई जरा थांब. अगं जरा आपल्या बहिणीला नीट समजाव. जरा अदबीने बोलत जा म्हणा. कोणाशी काय, कधी आणि कसं बोललं पाहिजे हे तिला यायला हवं ना. तिला रीतभात कळायला हवी. आता जाऊ दे ना हो बाबा. ते काय ना, ती जे काही म्हणाली ते माझ्या काळजीपोटी म्हणाली. तुझ्या काळजीपोटी? हो, त्याचं काय ना की मी तिच्यासमोर एवढं रडले की की तिला माझी आता जरा काळजी वाटायला लागलीये. आम्हाला तर वाटतंय ती तुझ्या बापावर गेली. आता जाऊ द्या ना हो बाबा. का भूतकाळ उकरून काढून तुमच्या डोक्याला त्रास करून घेताय? जे झालं ते झालं. पण तुझी तर आमच्याविषयी काही तक्रार नाहीये. हे बघ सुनबाई, माझं डोकं तर आधीच चालत नाहीये. विक्कीला अशी अटक होणं आमचा स्वतःचा पराभव आहे. पण पराभव मानून मी चुकणारा नाहीये. मला ते माहितीये बाबा. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू आणि काही ना काही करून तुझ्या नवऱ्याला, आमच्या विकीला परत घेऊन येऊ. नाही बाबा, आता तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. का? कारण की ही लढाई आता माझी आणि त्या भारतीची आहे. एक बायको ह्या नात्याने आता ही लढाई मी स्वतःच लढणार आहे. अरे हे काय बोलतेस तू? खरं तेच बोलते बाबा. आणि हा आत्मविश्वास मला माझ्या बहिणीने दिलाय. मला सुद्धा माझं पत्नीचं कर्तव्य पार पाडू द्या. नाहीतर चूल फुंकत, उष्ट खरकट काढत असंच माझं आयुष्य संपून जाईल. अरे वा वा, आज तर आम्हाला तुझं वेगळंच रूप दिसतंय. गुन्हा शिक्षा कायदा मला ह्याबद्दल काहीच देणं घेणं नाही. मला फक्त एवढंच माहितीये की भारतीने एक स्त्री असल्याचा मान नाही राखला. आता मी तिला दाखवून देईन की खरोखरचा गुन्हा घडतो कसा. बस एक गोष्ट लक्षात ठेव तू, की या लढाईमध्ये तू एकटी नाही आहेस. मी तुझ्या सोबत आहे. भारतीने तर माझ्या विरोधात सरपंचाच्या निवडणुकीपासूनच रणशिंग फुंकलं होतं. आता मी आणि तू एकत्र येऊन तिला सळू की पळो करून सोडूया. बाबा, बस तुम्ही ज्योतीला माझ्यासारखीच समजा. ती भारतीच्या विरोधात ह्या लढाईमध्ये खूप मोठी जबाबदारी पार पाडू शकते. अहो, खरंच खूप हुशार आहे ती. बस आम्ही फक्त त्या दिवसाचीच वाट पाहतो. तिला आपल्या तालावर नाचवणार आहोत, आपल्या इच्छेप्रमाणे नाचवणार आहोत. आणि भारतीला तर असं नाचवणार आहोत भिंगरीसारखं की विजय स्वतःच आपल्या पायाशी लोळण घेईल. काही कळतंय का? हम्म.
विजय, हा बोला. तुम्ही कदाचित भारतीला भेटायला आला आहात, पण ती तर घरात नाहीये. भारतीला तर मी आधीच भेटलीये. मी तर तुला भेटायला आले होते. तू मला ओळखलेला दिसत नाहीस. नाही, पण तुमचा चेहरा काहीसा ओळखीचा वाटतोय. ओळखणार तरी कसा? मी या गावात कुठे राहते? मी तुझ्या भावाची मेहुणी आहे, ज्योती. ओ, तर तू ज्योती आहेस. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व